नमस्कार. आज आपण थंडगार वातावरणात मस्त साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सूप बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सूप तयार होतं. बनवायला सोपं आणि प्यायला तितकंच अतिशय चविष्ट हे सूप तयार होतं. हे सूप आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता बनवणार आहोत. कढईमध्ये आपण इथे 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. बटर छान गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. जिरे आपण बटरवर छान परतून घेणार आहोत. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आता जिरं परतून झालेलं आहे. इथे आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला लसूण इथे आता 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. 7 ते 8 काळी मिरी. इथे मी काळ्या मिरीची पावडर न वापरता अख्खी मिरी आपण इथे फोडणीमध्ये वापरणार आहोत. काळी मिरी परतून झालेली आहेत. इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत. इथे आपल्याला कांदा साधारण परतून घ्यायचा आहे, एकदम लालसर करायचा नाही आहे. तर इथे कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण 3 ते 4 टोमॅटोचा वापर करणार आहोत. आपण इथे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. हे सूप आपण 3 ते 4 माणसांसाठी बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण 3 ते 4 मीडियम साईजची टोमॅटो घेतलेली आहेत. टोमॅटो बारीक चिरून घ्यायची म्हणजे पटकन अशी शिजली जातात. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणीमध्ये टोमॅटो व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. फोडणीमध्ये टोमॅटो परतून झालेली आहेत. इथे आपण आता 2 ते 3 ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर केल्यानंतर एकदा आपण आता टोमॅटो ढवळून घेणार आहोत. टोमॅटो ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटासाठी टोमॅटो छान शिजवून घेणार आहोत. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. इथे झाकण काढून इथे पाहू शकता टोमॅटो छान शिजलेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. साधारण टोमॅटो थंड झाल्यानंतर आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. चाळणीखाली एखादं पातेलं किंवा एखादा बाऊल ठेवायचा आणि या चाळणीमध्ये आपण थंड करून घेतलेले टोमॅटो ओतून घेणार आहोत. टोमॅटोमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं आपण पूर्णपणे निथळून घेणार आहोत. इथे तर पाहू शकता पाणी पूर्णपणे निथळून झालेलं आहे. पाणी निथळून झाल्यानंतर टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे आपण टोमॅटोचं हे पाणी बाजूला ठेवून देणार आहोत आणि हे टोमॅटो आपण आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. इथे आपण आता टोमॅटो अगदी बारीक असे वाटून घेणार आहोत. इथे आता टोमॅटो छान बारीक वाटून झालेले आहेत. आपण आता चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. इथे आपण आता टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत ते चाळणीवर ठेवून अशा पद्धतीने आपण त्यातील पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे आपण आता टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत ते आपण पूर्णपणे अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत. बारीक करून घेतलेल्या टोमॅटोचा पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. गाळून घेतलेला टोमॅटोचा रस आपण आता कढईमध्ये काढून घेणार आहोत. इथे आता गॅस चालू करायचा आहे आणि हे टोमॅटोचा रस आहे तो छान उकळून घेणार आहोत. इथे आपण जास्त पाण्याचा वापर न करता 3 ते 4 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता हे सूप बनवणार आहोत. इथे आपण आता चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखरेचा वापर केलेला आहे. इथे आपण आता टोमॅटोचं सूप एकदा ढवळून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटासाठी हे टोमॅटोचं सूप छान उकळून घेणार आहोत. इथे आवडत असल्यास कोथिंबिरीचा वापर करू शकता. इथे मी थोडीशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहे. 2 ते 3 मिनिटासाठी टोमॅटोचं सूप छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. टोमॅटोचं सूप छान उकळलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. साध्या सोप्या पद्धतीने इथे टोमॅटोचं सूप तयार करून झालेलं आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सूप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.